काय तुमचे केस वाढत नाही, तुमच्याही केसांना फाटा फुटलेले आहेत. मग आता काळजी कशाला करायची, आणली ना घरगुती अशी एक नंबर रेमेडी बरं का, की तुमचे केस लांब सडक होणारच, पण केसांना एक वेगळी शाईन सुद्धा येणार, काळे भोर केस दिसणार तुमचे बरं का. तर आपल्याला अशी एक रेमेडी घरच्या घरी तयार करायची ना, की कसलेही फाट्या फुटलेले केस असू द्या, तुमचे किती फाट्या फुटलेले असू द्या, किती कुजक केस असू द्या, तरी सुद्धा त्या केसांमध्ये असा जीव येणार आहे बरं का. आता तुम्ही बरेच जणांचे केस बघितले असतील, एकदम असे फाटे फुटलेले असतात, एकदम असे निर्जीव झाल्याने दिसत असतात बरं का. आणि त्या केसांना तेल लावल्याच्या नंतर केस ते अजून फाट्या फोडत असतात. कारण की काय करत असतो आपण, तेल ज्या टायमिंगला आपण लावत असतो ना केसांना, तेव्हा आपल्या केसांची वाढ होत असते. आणि त्यासाठी आपल्याला आपले केस सुद्धा मुळात चांगले पाहिजे बरं का. आपले जर केस फाट्या फुटलेले असेल ना, आपण त्याच्यात तेल लावलं ना आपल्या केसांना, आपलं नॉर्मली तेल जे आपण रोज वापरत असतो ते जर तेल लावलं ना आपण केसांना, तर आपल्या केसांना डबल टिबल फाटे फुटतात बरं का. एका केसांना 2-2, 3-3 फाटे फुटलेले असतात, आणि तेल लावल्याच्या नंतर डबल टिबल ते फाटे फुटले जातात. कारण की केसाची वाढ होती, पण ते फाटा फुटले असल्यामुळं फाटे फुटलेल्या तिथनंच वाढ होती ना. आपल्याला वाढ करायची केसांची आपल्या इथल्या मुळ्यापासून, आपल्या डायरेक्ट केसांच्या शेंड्यापासून नाही, तर केसांच्या मुळ्यापासून आपल्याला आपल्या केसांची वाढ करायची. त्याच्यासाठी आपल्याला आहे ना घरच्या घरी आपण इतकी भारी रेमेडी तयार करणार आहे ना, मस्त एकदम सिरम तयार करणार आहे आपण बरं का. आणि हे सिरम आपल्याला 2 प्रकारे वापरायचे. आपल्या केस वाढण्यासाठी आपल्या डोक्याला लावायचे, पण आपल्याला 2 प्रकारचं सिरम बनवायचंय. कसे बनवणार ते पण आपल्याला बघायचंय बरं का. आणि हे लावल्याच्या नंतर आपण केसाला, आपले केस इतके वाढणार आहेत ना, तर तुम्ही खरंच म्हणता ताई, हे रेमेडी तुम्ही जे आम्हाला सांगितले घरगुती ना, आम्ही हे केली, आमच्या केसांना भरपूर असा फायदा झालेला आहे बरं का. आणि ती आपल्याला ना फक्त एकाच गोष्टीपासून करायची बरं का. आता आपल्याला वस्तू तर एकच घ्यायची, आणि त्या वस्तूपासून आहे ना आपल्याला एका वस्तूपासून आपल्याला 2 वस्तू बनवायच्या त्याच्या, म्हणजे एक तेल बनायचं त्याचंच, आणि एक त्याचंच आपल्याला हेअर वॉश करायसाठी आपल्याला नॉर्मली एकदम आपण जे शॅम्पू वापरत असतो ना, त्याच प्रकारे आपल्याला हे सिरम बनवायचे. तर एक सिरम बनवायचं आणि एक तेल बनवायचं एकाच वस्तूपासून. आता ती वस्तू काय तर ती तर मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्या वस्तूचं नाव सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठे स्किप करायचं नाही. कारण की मी व्हिडिओच्या शेवट ह्या गोष्टीचं नाव सांगणार आहे. जी वस्तू आपण घेतली ना त्या वस्तूचं तुम्हाला शेवट नाव सांगणार आहे, आणि ही वस्तू आपल्याला कुठं भेटते हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी, आणि कशी मागवायची किंवा कुठनं मागवायची हे सुद्धा सगळं सांगणार आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की ही वस्तू कुठेही साधी म्हणजे असं कुठेही गेलं तर लगेच भेटणारी गोष्ट नाही. आणि या गोष्टीचं नाव सुद्धा तुम्ही कवचित कुठंतरी ऐकलं असणार आहे, आणि कुणी कुणी तर ऐकलं सुद्धा नसणार. हे अशी वस्तू आहे बरं का. तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात, आणि त्याच्यापासून आपण काय काय बनवतोय, कसं आपल्या केसांना वापरायचं, आणि कसे आपले केस वाढणार हे सगळं आपल्याला बघायचं. तर चला पहिल्यांदा तर आपण गॅसपाशी जाऊया आपलं मस्तपैकी सिरम बनवण्यासाठी. तर आता आपण गॅसपाशी आलेलो आहेत, आणि काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गॅस पेटवून घ्यायचा आहे, आणि त्याच्यावर असं एक पातेलं ठेवून द्यायचं आपल्याला. आणि इथं आपण पाणी घेतलंय, तर थोडंसं पाणी आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं. आता एवढं पाणी बाद झालेलं आहे, म्हणजे 1 ग्लास आपण साधारणतः ह्यात पाणी ओतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं माहिती का, जी वस्तू मी तुम्हाला सांगितलेली ती वस्तू ही आहे. आता ह्याचं नाव तर मी तुम्हाला लगेच सांगणार नाही, आणि कोणाकोणाला कळालं पण असेल ह्याचं नाव, किंवा ही वस्तू काय ते सुद्धा कळालं असेल. तर ह्याचं नाव मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे, ही वस्तू काय आहे, ह्याचं नाव काय आहे. तर आता कोणाकोणाला ओळखू पण आली असेल, कोणाला नसेल ओळखू आली. तर आता हे आपल्याला आहे ना 2 चमचे ह्याच्यात टाकून घ्यायचे. या पाण्यात आपल्याला 2 चमचे टाकून घ्यायचे, आणि इथं 1 चमचा हे अजून राहिलेले शिल्लक. आता हे 1 चमचा आपल्याला शिल्लक राहिलं, पण आता ह्याचा उपयोग कसा करायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे जे आपण पाणी टाकले ना, ह्याला आपल्याला पाण्यात व्यवस्थित असं चांगलं उकळून घ्यायचंय बरं का. बरेच जणांना ह्याचं नावच माहीत नसेल, आणि हे वस्तू काय आहे ते पण माहीत नाही, पण तरी मी त्यातनं पण सांगते की हे आयुर्वेदिक औषध आहे बरं का. म्हणजे ही जी वस्तू आहे ना ती आयुर्वेदिक आहे, त्यामुळे भरपूर अशा जणांना माहीतच नसेल, कुणाकुणाला माहीत असेल. तर हे आपल्याला आहे ना उकळून घ्यायचंय. उकळायच्या नंतर बघा पाण्याचा थोडासा कलर असा चेंज होतो, त्यामुळे आपल्याला ह्याला चांगलं उकळून घ्यायचंय. जोपर्यंत ह्याचा कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत ह्याला उकळून घ्यायचंय. आणि हे आयुर्वेदिक असल्यामुळे ना आपल्या केसांसाठी भरपूर असं गुणकारक ठरणार आहे बरं का. कारण की कोणतेही औषध जर आपले गुणकारक ठरण्यासाठी आयुर्वेदिक वापरले ना आपण, तर ते जास्त गुणकारक ठरतात बरं का. आणि हे आयुर्वेदिक औषध जे आपण आज बनवणार आहे आपल्या केसांसाठी ना, हे एकच नंबर होणार आहे बरं का. आणि आपले केस इतके वाढतात ना ह्याने,
तुम्ही ट्राय केल्याच्या नंतर तुम्हाला एकदाच वापरलं ना हे का लगेचच कळून जाईल की ह्याचा फायदा किती होतोय ते. आता मी थोडासा गॅस बारीक केलाय बरं का ह्याला चांगलं उकळून देण्यासाठी. पहिल्यांदा गॅस फास्ट ठेवला होता कारण की पाण्याला उकळी येण्यासाठी. आता चांगलं पाणी उकळलंय त्यामुळं गॅस जरा बारीक केलाय आणि बारीक गॅसवरच ह्याला आपल्याला चांगलं उकळू द्यायचंय. ह्याचा थोडासा असा कलर बघा तुम्ही. आता हे पाणी जे दिसते ना हे पांढरं दिसतंय आणि चांगलं हे जर सगळं गुण आहेत ना ह्याच्यात पाण्यात उतरल्याच्या नंतर मग बघा तुम्ही हे जे सगळं पाण्याचा कलर चेंज होतो. त्यामुळे आपल्याला हे चांगलं ह्याच्यात शिजू द्यायचंय जेणेकरून ह्या पाण्याचा कलर चेंज झाला पाहिजे. आणि हे जी वस्तू आहे आयुर्वेदिक वस्तू आहे हे जे सगळे गुणधर्म आहेत ना हे पाण्यात उतरतात. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित जरा उकळून घ्यायला लागेल हे. तर ह्याला उकळू द्या जरा वेळ. तोपर्यंत आपण वाट बघूया ह्याचा कलर चेंज होस तर. आता उकळायला लागले बघा. तर आता तुम्हाला आहे ना थोडासा ह्याचा कलर चेंज झालेला दिसत असेल. आता आपल्याला काय करायचंय ह्याच्यावर झाकण ठेवायचंय. आता तुम्ही म्हणता ह्याच्यावर झाकण का ठेवायचंय कारण की ह्याची जी वास असते ना ती ह्याच्यातच दाबून राहण्यासाठी आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचंय जेणेकरून हे आयुर्वेदिक वस्तू आहे ना त्याचा वास नाही गेला पाहिजे. तर त्या पाण्यात एकदम वास सुद्धा त्याचा एकदम राहायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ही वस्तू झाकून ठेवायची आणि ह्याला असंच उकळू द्यायचंय. झाकण काढायचं नाही तोपर्यंत जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही एकदम हे शिजून निघले तोपर्यंत आपल्याला ह्याचं झाकण काढायचंच नाही. आता ह्याला चांगलं व्यवस्थित शिजू द्या अजून 10-15 मिनटं. तर आता ह्याला 10-15 मिनटं आपण ह्याला शिजू दिले बरं का. आता आपण ह्याचं झाकण काढून बघूया. तर आता तुम्ही बघू शकता एक कलर ह्याचा सगळा चेंज झालेला आहे बरं का. तर आता आपल्याला काय करायचंय गॅस बंद करून घ्यायचंय आणि हे पातेलं असंच खाली उतरून ठेवावं लागेल बरं का आपल्याला. तर आपण काय करायचं ह्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि झाकण ठेवूनच ह्याला खाली उतरून घ्यायचंय. आणि हे झाकण ना जोपर्यंत हे पाणी थंड होत नाही ना तोपर्यंत असंच झाकण ठेवायचंय बरं का. तर तुम्ही म्हणता आता हे झाकण काढल्याच्या नंतर वाफ लगेच बाहेर जाईल आणि लगेच पाणी थंड होईल. तर तसं आपल्याला पाणी थंड करायचं नाही बरं का. आपल्याला झाकण ह्याच्यावर ठेवून द्यायचंय. मग भले 1.5-2 तास लागले ना पाणी थंड व्हायला तरी वाट बघू आपण तसं काही नाही. पण आपल्याला झाकण काढून हे पाणी गार करायचं नाही जेणेकरून नाही तर सगळा वास निघून जाईल असं आपल्याला करायचं नाही. त्यामुळं त्यातच सगळी वाफ तयार होऊन त्याचा वास पण त्या पाण्यात उतरला पाहिजे बरं का. त्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं तसंच आणि तसंच गार होऊ द्यायचं. आता दुसरी रेमेडी आपल्याला तयार करायला घ्यायची. आता आपण काय केलेलं आहे जे पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे त्यात आपण ती आयुर्वेदिक औषध होतं एक वस्तू होती ती आपण त्यात टाकलेली आणि ती गार करायला आपण ठेवली आहे. तोपर्यंत इथं वाटीत आपण तेल घेतलेलं आहे. आता हे तेल कशाचं आहे ते नाव मी तुम्हाला सांगते परत. तर हे तेल आहे आणि हे तेलात आहे ना आपल्याला जे आपण वस्तू घेतलेली ना तीच 1 चमचा वस्तू आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे. आता तेल एवढंच कशासाठी मी घेतलंय कारण की आपल्याला एकदा वापरायला ना फक्त एवढंसं तेल पुरेसं होतंय आणि ज्या टायमिंगला आपल्याला डोक्याला तेल लावायचं ना त्या टायमिंगलाच ही वस्तू बनवायची. आता ही वस्तू आपल्याला आहे ना गारच तेल हे बरं का आणि गार तेलातच मी ही वस्तू टाकलेली आहे. आणि हे ज्या टायमिंगला आपल्याला हे तेल लावायचे ना त्या टायमिंगला 2 तास अगोदर ही वस्तू आपल्याला तेलात भिजाय घालायची. आता ही 2 तास अगोदर भिजाय घातल्याच्या नंतरच हे तेल वापरण्यात आपण वापरायला घ्यायचंय बरं का. 2 तास अगोदर चांगलं भिजू द्यायचंय ह्याच्यात जेणेकरून तेलात सुद्धा कलर बदलणार आहे. आता हे जर 2 तास ह्याच्यात राहिलं ना तर कलर ह्याचा बी चेंज होतो बरं का. असा वेगळा जरा कलर दिसतो एकदम पांढरा दिसत नाही पण थोडासा एकदम चॉकलेटी दिसायला तयार होतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं ते सांगते. तर आता हे पाणी एकदम गार झालेलं बरं का आणि इथं आपल्याला अशी बॉटल घ्यायची स्प्रे बॉटल घ्यायची आपल्याला आणि स्प्रे बॉटलच्या इथं आपल्याला उपयोग करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर ना आपल्याला हे जे पाणी ना ते आपल्याला ह्याच्यात बाटलीत हे ओतून घ्यायचे. आता गावून इथं मी घेतलेलं नाही कारण की ना जी वस्तू आहे ना ती सगळी खालीच राहिलेली आणि नुसतं वरती पाणीच आलं होतं त्यामुळे मी गावून घेतलंच नाही. गावून घ्यायची गरजच नाही. तर आता आपल्याला स्प्रेची बॉटल अशी बंद करायची आणि आपल्याला आहे ना ह्याचा वापर कसा करायचा आहे ते आता मी तुम्हाला सांगते. तर हे स्प्रे बॉटल आहे ना ज्या टायमिंगला आपल्याला डोकं धुवायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी सकाळीच आपल्याला हे केसांना असं लावून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे आपल्या केसांना लावून घ्यायचे आणि हे सगळं एकदम मुळाशी लावून घ्यायचं बरं का. एकदम मुळांना लागलं पाहिजे हे
हे अशा प्रकारे आपल्या सगळ्या डोक्याला लावून घ्यायचंय. आणि आपल्याला जर लावता आलं नाही तर दुसऱ्या कोणाकडनं पण लावून घ्या, पण एकदम व्यवस्थित असं हे सिरम आहे ना ते आपल्या केसांना सगळीकडे लावून घ्यायचंय बरं का. आणि लावल्याच्या नंतर पूर्ण 1 दिवस ठेवायचं आपल्या तसंच. हे असं केसांना लावल्याच्या नंतर ना नुसतं स्प्रे करायचं आपल्या केसांना, पण केसांच्या मुळांना करायचं बरं का. कारण की मुळापासून जर केस उगवले तरच चांगले उगवतात. आणि आपण तेल लावून नुसतं हितनंच उगवलं तर शेंडे फुटतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, मुळापासूनच लावायचं जेणेकरून आपले केस चांगले उगवले पाहिजे. तर ही स्प्रे बॉटलनी आपल्या स्प्रे करायचा आणि अख्खा दिवस हे तसंच आपल्या डोक्याला ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे तेल आपल्याला लावायचं आहे. जे तेलात आपण हे मिश्रण जे टाकलं होतं ना ते 2 तास आपल्याला भिजाय घालायचे. तर आता हे मिश्रण जे मी तेलात टाकलेलं आहे ते मिश्रणाचं नाव पण मी तुम्हाला आता सांगते. आणि हे तेल कशाचं आहे ते मी आधी तुम्हाला सांगते. हे तेल आहे ना आपलं खोबरं तेल आहे, जे आपण रोज वापरत असतो ना डोक्याला, तेच हे तेल आहे, खोबरेल तेल आहे बरं का. आणि जी ही वस्तू आपण ह्याच्यात ॲड केलेली ना ही रोजमेरी आहे बरं का. ह्याला रोजमेरी म्हणतात. तर आता हे रोजमेरी भरपूर असे जणांना माहीत असणं हे रोजमेरी काय आहे म्हणून, आणि बरेच जणांना माहीत पण नसेल. तर ही आयुर्वेदिक वस्तू आहे एक रोजमेरी म्हणून. तर ही कुठं पण भेटते, म्हणजे कोणत्या बाजारात भेटते बरं का. आणि बाजारात जर गेलं तर आपण रोजमेरी द्या म्हणलं तर देतात. जिथं आयुर्वेदिक औषधं भेटतात ना तिथं तर हमखास हे असतेच. आणि त्याच्यापासूनच आपल्या हे रोजमेरीपासूनच आपण हे वॉटर तयार केलेलं आहे. जे पाणी तयार केलेलं ना ते पाण्यात सुद्धा आपण रोजमेरीच घातलं होतं आणि रोजमेरीच आपण चांगलं पाण्यात उकळू दिलं होतं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या पाण्याचा कलर किती बदलला आहे. त्या रोजमेरीचा सगळा अंश ह्याच्यात उतरलेला आहे. तर रोजमेरी आहे ना आपल्या केसांसाठी एकदम बहुगुणी आहे बरं का. म्हणजे आयुर्वेदिक असती रोजमेरी, त्यामुळे आपले केस वाढायला एकदम भरपूर अशी मदत होती ह्या रोजमेरीची बरं का. भरपूर जण वापरत पण असतील रोजमेरी, बरेच जणांना माहिती असेल ते वापरत असतील, त्यांना माहित असेल आपण वापरतो म्हणून. आणि बरेच जणांना माहित पण नसेल हे रोजमेरीने आपले केस वाढतात म्हणून. तर ही जे केसाचं सिरम आणि हे जे केसाचं तेल मी बनवलं होतं हे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि तुम्ही कोणत्या गावातून शहरातून पाहता हे पण नक्की कमेंट करून सांगाच. आणि बरेच जणांना तेल लावायची एक पद्धत माहीत नसती. तर हे रोजमेरी आहे ना हे आपल्याला गाळून घ्यायचं बरं का. ज्या टाईमला लावायचं ना तेल त्या टाईमला हे तेल गाळून घ्यायचंय आणि चांगली मालिश करून रात्रभर तेल तसंच ठेवायचंय. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुवायचंय. कारण की तुम्ही जर तेल हे रोजमेरीचं तेल लावता आणि लगेच धुता तर केस काहीच असर होणार नाही. त्यामुळे आपल्याला हे केस चांगलं मुरण्यासाठी 1 दिवस अख्खी रात्र आपल्या डोक्याला हे तेल राहिलंच पाहिजे. आणि हे रोजमेरी आहे ना ते पण आपल्याला अख्खे दिवसभर केसांना ठेवायचं. त्याच्यानंतरच डोकं धुवायचं. 1-2 तासाने लगेच धुतला तर काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे दिवसभर लावलं ना. आणि काय नाही हे जर रोजमेरीचं जे वॉटर आहे ना ते आपण केसांना असं शिंपडलं म्हणजे स्प्रे केला आणि दिवसभर तसंच ठेवलं ना तरी चालतं. आणि दुसऱ्या दिवशी द्यायचं आणि फक्त काय करायचं केस आपले फक्त वरती बांधून ठेवायचे, एवढंच करायचं, दुसरं काही करायचं नाही. तर हे रोजमेरीचं जे वॉटर मी बनवलं होतं आणि तेल बनवलं होतं हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.